नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तुम्ही जर महाराष्ट्र स्टेटमधून जो नर्सिंग सीईटीचा एक्झाम झाला 2024 साठी तो दिला असेल आणि तुम्ही जर तो क्वालिफाय केला असेल आणि तुम्हाला जर समजा बीएससी नर्सिंगसाठी ॲडमिशन करायचं असेल आणि तुम्ही जर समजा जी काय आपली मुंबई सिटी आहे किंवा मुंबई आहे यामध्ये जर टार्गेट करत असाल की तुम्हाला 2024 मध्ये मुंबईमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी टोटल बीएससी नर्सिंगचे कॉलेज किती आहे 2024-25 ॲडमिशन प्रोसेससाठी, त्याचबरोबर त्या ठिकाणी मुंबईमध्ये गव्हर्नमेंटचे कॉलेज किती आहे, सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज किती आहे, कॉलेजचे नाव काय आहे, कॉलेजमध्ये टोटल सीट किती आहे, सीट म्हणजे इनटेक कॅपॅसिटी किती आहे, टोटल कॉलेजचा कोड किती आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती या छोट्याशा व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तुमचा मुंबई सिटीमध्ये जेवढे काय टोटल बीएससी नर्सिंगचे गव्हर्नमेंट प्लस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेज आहेत जिथून की तुम्हाला कॅटेगरीचा पूर्ण बेनिफिट मिळतो, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला एकदम सविस्तरमध्ये माहिती शेअर करणार आहे। त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून पण आमच्यासोबत जोडून राहू शकता, जेणेकरून की आम्ही एमबीबीएस पासूनची पार बीएससी नर्सिंग एएनएम जीएनएम महाराष्ट्र स्टेट 85% स्टेट कोटा, त्याचबरोबर 15% जो ऑल इंडिया कोटा राहतो ना त्याची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर या चॅनलवर नक्की शेअर करू। तर पहा, आपण जर सर्वात अगोदर पाहिलं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर आपल्याला या ठिकाणी मुंबईमध्ये फक्त एकच गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटतं, जे की आपलं जीएमसी मुंबई आहे। जर आपण टोटल इंटेक कॅपॅसिटीचा विचार केला की तर एका वर्गात किती विद्यार्थी राहतात तर टोटल 50 ची इंटेक कॅपॅसिटी आपल्याला बघायला भेटते। जर आपण कॉलेजच्या कोडचा विचार केला तर 9111 एवढा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी कोड बघायला मिळतो। त्यानंतर देन आपण जर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर आपल्याला एक नंबरला जे कॉलेज बघायला भेटतं जे की सर्वात जुनं कॉलेज आहे बॉम्बे हॉस्पिटल मुंबई बघायला भेटतं। डब्ल्यू म्हणजे या ठिकाणी फक्त वुमन कोट्यासाठी आहे, म्हणजे या कॉलेजमध्ये फक्त मुलींना ॲडमिशन दिलं जातं। जर थर्ड राऊंड पर्यंत त्यांना मुली नाही मिळाल्या 50ला 50 तर मग फोर्थ राऊंड मध्ये मुलांना पण या ठिकाणी ॲडमिशन देऊ शकता, पण अगोदर या ठिकाणी मुलींनाच ॲडमिशन दिलं जातं। पूर्णच्या पूर्ण बॅच या ठिकाणी मुलींची तुम्हाला बघायला मिळते। तर टोटल 50 इंटेक कॅपॅसिटी म्हणजे टोटल 50 जागा या ठिकाणी बघायला भेटतील आणि 9112 एवढा तुम्हाला जो आहे तो या कॉलेजचा चॉईस कोड पण बघायला भेटून जाईल। त्यानंतर जर आपण सेकंड कॉलेजचा विचार केला जे की तेरणा नर्सिंग कॉलेज मुंबईमध्ये बघायला भेटतं, या ठिकाणी गर्ल्स प्लस बॉईज दोघांना पण अलॉटमेंट केलं जातं। 50 ची इथं पण तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी बघायला भेटते आणि 9113 एवढा तुम्हाला या ठिकाणी कॉलेजचा जो आहे तो चॉईस कोड बघायला मिळतो। नंतर थर्ड नंबरचा जो कॉलेज आहे तो होली स्पिरिट नर्सिंग कॉलेज मुंबई बघायला भेटतं। सी म्हणजे ख्रिश्चन मायनॉरिटीचा कॉलेज आहे, म्हणजे तुमच्याकडे जर ख्रिश्चन मायनॉरिटीचा डॉक्युमेंट असेल आणि तुम्ही जस्ट जो नर्सिंग सीईटी झाला ना तो क्वालिफाय जरी झाला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी खात्रीशीर अलॉटमेंट केलं जातं, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। बाकी मग इथं 99% आलेल्यांनी जरी समजा चॉईस दिला आणि तुम्हाला जरी 40% आला असेल तरी तुम्हाला अगोदर अलॉटमेंट केलं जातं, कारण तुमच्याकडे मायनॉरिटीचा डॉक्युमेंट असतो। बाकी त्या हायस्कूलला या ठिकाणी अलॉटमेंट केलं जात नाही, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। तर या कॉलेजमध्ये टोटल 30 जागा तुम्हाला बघायला भेटतील। 9114 एवढा तुम्हाला या कॉलेजचा चॉईस कोड बघायला मिळतो। त्यानंतर जर आपण विचार केला खाली तर तुम्हाला केजे सोमिया मुंबईमध्ये एक कॉलेज बघायला भेटतं, जिथे की जनरल म्हणजे गर्ल्स प्लस बॉईज दोघांना पण अलॉटमेंट केलं जातं। टोटल 40 जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील आणि 9116 एवढा तुम्हाला या ठिकाणी चॉईस कोड या कॉलेजचा बघायला भेटतो। त्यानंतर 5 नंबरचा कॉलेज जो की सेवा मंडळ नर्सिंग कॉलेज तुम्हाला मुंबईमध्ये बघायला भेटतो आणि जो की तुमचा गुजराती मायनॉरिटीचा आहे, म्हणजे गुजराती मायनॉरिटीवाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अगोदर ॲडमिशनसाठी चान्स दिला जातो। टोटल जागा 50 सीट बघायला भेटतील। 9120 तुम्हाला या ठिकाणी या कॉलेजचा जो आहे तो चॉईस कोड बघायला मिळतो। त्यानंतर जर आपण विचार केला 6 नंबरचं कॉलेज जे की कॉलेज ऑफ नर्सिंग आहे पीडी हिंदुजा, जे की वुमन कोट्यासाठी आहे, म्हणजे हे पण कॉलेज फक्त गर्ल्ससाठी आहे, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। या ठिकाणी तुम्हाला टोटल 30 जागा बघायला भेटतील। 9122 एवढा तुम्हाला या कॉलेजचा जो आहे तो चॉईस कोड बघायला भेटतो। त्यानंतर एमजीएम कॉलेज आहे नर्सिंग वाशी मुंबईमध्ये, त्या ठिकाणी बॉईज प्लस गर्ल्स दोघांना पण अलॉटमेंट केलं जातं। टोटल 30 ची इंटेक कॅपॅसिटी बघायला मिळते आणि 9126 एवढा तुम्हाला या कॉलेजचा चॉईस कोड बघायला मिळतो। त्यानंतर जो 8 नंबरला कॉलेज आहे जो की तुमचा सर एचएन नर्सिंग कॉलेज आहे मुंबईचा, हा सगळ्यात कमी कट ऑफचा कॉलेज आहे। लास्ट इयरचा मला वाटतं मे बी 45% पर्यंत पण या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं होतं। टोटल जागाचा जर विचार केला तर 50 जागा बघायला भेटतील। 9135 या ठिकाणी तुम्हाला टोटल जो आहे तो या कॉलेजचा चॉईस कोड 9135 बघायला मिळतो। त्यानंतर जर समजा आपण 9 नंबरचा कॉलेज बघितला आयटीएम नर्सिंग कॉलेज तुम्हाला पनवेलमध्ये बघायला भेटतं। टोटल 40 ची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि चॉईस कोड बघितला तर 9138 एवढा तुम्हाला या कॉलेजचा जो आहे तो चॉईस कोड बघायला मिळतो। त्यानंतर जर तुम्ही 10 नंबरचा कॉलेज बघितला जो की लास्ट कॉलेज आहे होली फॅमिली नर्सिंग कॉलेज तुम्हाला ख्रिश्चन मायनॉरिटीचा बघायला भेटतो, जो की मुंबई सिटीमध्ये तुम्हाला दिसेल। तर या ठिकाणी टोटल 60 जागा आहे आणि 9139 एवढा तुम्हाला या कॉलेजचा 9139 तुम्हाला जो आहे तो या कॉलेजचा चॉईस कोड बघायला मिळतो। तर पहा, हे जे काय जवळपास बघितलं आपण तर मुंबई सिटीमध्ये जर बघितलं किंवा मुंबईमध्ये बघितलं आपण तर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये एक कॉलेज बघायला भेटतो आणि टोटल 50 जागा बघायला भेटत आहे। ते जर तुम्ही प्रायव्हेटचा विचार केला तर जवळपास 10 कॉलेज जे आहेत ते तुम्हाला टोटल कॉलेज बीएससी नर्सिंगसाठी मुंबईमध्ये बघायला मिळत आहेत। समजा जर तुम्ही बीएससी नर्सिंगमध्ये ॲडमिशन करायचा विचार करत आहात तर तुम्ही या कॉलेजला प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकू शकता, जेणेकरून की तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं। जसं मी सांगितलं तुम्हाला की सर एचएन जो नर्सिंग कॉलेज आहे ना मुंबईवाला, तर या ठिकाणी लास्ट इयर सर्वात कमी कट ऑफवर ॲडमिशन झालं होतं,
त्या कॉलेजला पण तुम्ही प्रिपेअर करू शकता की तुम्हाला जर समजा मुंबई सिटीच हवे असेल तर. बाकी तुम्हाला जर समजा आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्या थ्रू कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा असेल किंवा तुम्हाला पर्सनली इन्फॉर्मेशन हवी असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, त्याच्याबद्दल पण आम्ही तुम्हाला युट्यूबवर पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला ऑदर कोणत्या सिटीचे अशीच लिस्ट हवी असेल की त्या सिटीमध्ये टोटल BSc नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेज किती, प्रायव्हेट कॉलेज किती, तर तुम्ही त्या सिटीचं नाव कमेंट करा. ज्या सिटीचं जास्त नाव कमेंट होईल त्याच्यावर आम्ही एक डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला बनवून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू.